निसर्गाकडून मोफत मिळणाऱ्या रानभाज्या मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 126 प्रकारच्या रानभाज्या आढळतात. मात्र आपल्या आसपास असलेल्या या रानभाज्यांची अनेकांना माहितीच नसते. या भाज्यांचा आहारात समावेश करावा असं आवाहन निसर्ग मित्र परिवाराचे अनिल चौगले यांनी केलंय. अवनी संस्था आणि न्यू कॉलेजच्या वतीनं आयोजित रानभाज्या महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अवनी संस्था आणि न्यू कॉलेज यांच्या वतीनं रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. प्रिन्स मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉक्टर के.जी. पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी निसर्गमित्रचे अनिल चौगले, वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉक्टर एम.डी. वाघमारे, अवनीच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांची उपस्थिती होती. प्रभारी प्राचार्य डॉक्टर अर्चना जगतकर यांनी महोत्सवाबाबत माहिती दिली. या रानभाज्या महोत्सवात जैताळ, नंदवाळ, हळदी, कोदवडे आणि वाशी इथले शेतकरी सहभागी झाले होते. पात्री, पांगिरा, कोरडू, करडई, नाळ, केना, गवती चहा, रानकारलं, आळू, टाकळा, मोरशेडा, करडा यासह विविध रानभाज्या इथं पाहायला मिळतात. सध्या रानकारल्याला मोठी मागणी आहे. मात्र साळंद्री हा प्राणी रानकारल्याची मुळं कुरतडून खात असल्यानं रानकारल्याची उपलब्धता कमी होतीये, असं अनिल चौगले यांनी सांगितलं. रानभाज्यांचं महत्त्व लोकांना समजावं यासाठी 2010 पासून प्रयत्न सुरू आहेत. आता या चळवळीला व्यापक स्वरूप आलं असून अनेक शेतकरी रानभाज्यांचं संवर्धन करतायत. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतंय, तर आरोग्याच्या दृष्टीनं रानभाज्या उपयोगी पडतात हे सिद्ध झालंय, असं अनिल चौगले यांनी नमूद केलं. या महोत्सवासाठी साताप्पा मोहिते, केदार पाटील, विक्रांत जाधव, कौशल्या आंग्रे, शाहरुख आटपाडे, अपेक्षा कांबळे यांनी परिश्रम घेतले.